Welcome students in the class of inorganic chemistry. So guys, today we are going to discuss about the crystal field splitting in octahedral complexes or applications of crystal field theory or CFT to octahedral complexes. So we know that what is crystal field splitting. So when the repulsion between d electrons of central metal atom and the ligand having their lone pair of electrons. So when repulsion between this metal d orbit d electrons and ligand unshaped pair of electrons, so there is some repulsion and this repulsion destroy the degeneracy of d orbitals. So ती जी रिपल्शन होतं त्या दोघांमध्ये तर ती जी डिजनरसी असते तर ती डिजनरसी डिस्ट्रॉय करत असते. आता व्हॉट इज डिजनरसी? डिजनरसी म्हणजे परत एकदा जर तुम्हाला एक या पद्धतीने जर सांगितलं तर अजून डिजनरसीमध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर होईल. सो आपल्याला माहिती की डीमध्ये टोटल 5 ऑर्बिटल्स असतात, 1 2 3 4 5 आणि डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड दिस वन इज डी झेड स्क्वेअर. तर अशा पद्धतीचे 5 डी ऑर्बिटल्स असतात आणि ह्या 5ही डी ऑर्बिटल्सची एनर्जी असते ती सेम असते सुरुवातीला. तर ती जी एनर्जी सेम असते तर त्याला हे या ऑर्बिटल्सला डिजनरेट ऑर्बिटल्स असं म्हणतो आपण. डिजनरेट ऑर्बिटल्स. सो these all 5 d orbitals are degenerate orbitals or these all 5 orbitals having same energy. तर ज्यावेळेस फ्री मेटल कटायन्स असतात ना, म्हणजे ज्यावेळेस फ्री नेचर असतात मेटल कटायन, तर त्यावेळेस काय होतं की ते सगळ्या 5ही ज्या डी ऑर्बिटल्सच्या जे असतात ते डिजनरेट ऑर्बिटल असतात. म्हणजेच त्या सगळ्यांची 5ही डी ऑर्बिटल्सची एनर्जी असते ती ऑल हॅव्हिंग सेम एनर्जी, की सगळ्यांची एनर्जी असते ती सेम असते. बट इन अन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, तर मग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये काय होतं की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मीन वी नो दॅट द मेटल अँड लिगॅन्ड 6 ligands having metal complex. So the octahedral complexes says the metal cation is placed at the center of octahedron. तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स काय म्हणतो की मेटल जो असतो तो ऑक्टाहेड्रनच्या सेंटरला असतो आणि सेंटरला ऑक्टाहेड्रनच्या सेंटरला मेटल लिगॅन्ड असल्यावर त्याला सराउंडिंगमध्ये काय असतात की 6 ज्या लिगॅन्ड्स असतात त्या 6 कॉर्नर्सला प्रेझेंट असतात. 1 2 3 4 5 अँड 6, की त्याच्या टोटल 6 ज्या लिगॅन्ड्स असतात त्या 6 कॉर्नरला प्रेझेंट असतात. अँड धीस 6 कॉर्नर्स आर डायरेक्टेड अलॉंग द एक्स वाय अँड झेड. या 3 झाल्या. परत मायनस एक्स, एक्सच्या अपोजिट मायनस एक्स, वायच्या अपोजिट मायनस वाय आणि झेडच्या अपोजिट मायनस झेड. तर हे 3 आणि हे 3 टोटल 6, म्हणजे जे 6 ॲक्सिस आहेत किंवा जे 6 कॉर्नर आहेत त्या 6ही कॉर्नर्सला आपल्या 6 लिगॅन्ड ज्या असतात त्या प्रेझेंट असतात, असा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणतो. किंवा जर तुम्ही अशा पद्धतीचा क्यूब घेतला तर क्यूबच्या सेंटरला तुमचा मेटल ॲटम प्रेझेंट असणार आहे, तुमचा अशा पद्धतीचा हा तुमचा झेड ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा तुमचा एक्स ॲक्सिस, अशा पद्धतीने झेड एक्स वाय. तर ज्या 6 लिगॅन्ड्स असणार आहेत ते इकून एक लिगॅन्ड असणार आहे, इकडच्या बाजूने एक, वरून एक आणि खालच्या बाजूने एक. 4 झाल्या. परत ही आपल्या इकडची समोरची बाजू ही इकून 5वी आणि मागची जी बाजू आहे ती 6वी. अशाच टोटल 6 ज्या लिगॅन्ड्स असणार आहेत ते या कॉर्नर्सला प्रेझेंट असणार आहे. 1 2 3 4 आणि एक समोरची आणि एक मागची, अशी टोटल 6. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स किंवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे तुम्ही क्यूबमध्ये इमॅजिन केल्यावर अजून तुम्हाला क्लिअर समजेल की अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स असतो. आणि त्याच्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये काय असतं की 6 ज्या इलेक्ट्रॉन्स असतात ते 6 ज्या लिगॅन्ड्स असतात त्या 6ही लिगॅन्ड्स त्याच्या 6 कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि ते सगळे एक्स वाय झेड तिघंही जे ॲक्सिस असतात त्याच्या अलॉंगला ते किंवा त्याच्या कॉर्नरला त्या लिगॅन्ड जे असतात ते प्रेझेंट असतात. सो पुढे जाऊन काय होतं की समजा एक सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि ह्या ज्या 6 लिगॅन्ड्स आहेत त्या सुरुवातीला येताना काय आपल्याला माहिती आहे की सेंट्रल मेटल ॲटमला 3 ॲक्सिस आहेत, एक्स वाय झेड ॲक्सिस आणि डी ऑर्बिटल्स. आपण मागच्या लेक्चरला बघितलं की डिजनरेट ऑर्बिटल किंवा त्यांचे सगळ्यांच्या ऑर्बिटल्सचे जे लोब्स बघितले की कुठले 3 ऑर्बिटल्स इन बिटवीन द ॲक्सिस आहेत आणि कुठले अलॉंग द ॲक्सिस आहेत.
मग हे झाले डी ऑर्बिटल्स. मग आता मेटलच्या डी ऑर्बिटल्सकडे लिगॅंड्स येणार आहेत इन्फायनाईट डिस्टन्सवरून, की ज्यावेळेस म्हणजे मेटलसोबत लिगॅंडच्या दोन टाईपचं इंट्रॅक्शन असतं, एक प्रायमरी इंट्रॅक्शन आणि दुसरं सेकंडरी इंट्रॅक्शन. म्हणजे प्रायमरी इंट्रॅक्शनमध्ये काय, की आता जे मेटलच्या डी ऑर्बिटल्सकडे लिगॅंड येणार आहे किंवा अप्रोच होणार आहे किंवा ॲट्रॅक्ट होणार आहे फ्रॉम इनफायनाईट डिस्टन्स, की इथे तुमचा सेंट्रल मेटल ॲटम आहे समजा, हा थोडा घाईघाईत क्यूब काढला गेला, पण फक्त अझूम करा की दिस इज अन ऑक्टाहॅवर, दिस इज क्यूब, आणि इथे तुमचा सेंट्रल मेटल ॲटम आहे. तर मग जे लिगॅंड येणार आहेत मी जस्ट सांगितलं की त्या इनफायनाईट डिस्टन्सवरून, इथून एक लिगॅंड येणार आहे, इकडे जग संपतं असं समजा इनफायनाईट डिस्टन्सवरून. परत तुमची वरून एक लिगॅंड येते इथून इनफायनाईट डिस्टन्सवरून, इकडनं एक येते, इकडनं एक येते, आणि ही एक समोरून येते आणि एक समोरून येते. तर ज्यावेळेस ती इनफायनाईट डिस्टन्सवरून येणार आहे लिगॅंड, तर इनफायनाईट डिस्टन्सवरून लिगॅंड येताना काय होतं माहिती आहे का, तर the 5d orbitals of free metal cations will not be affected by the ligand's electrostatic field and will remain degenerate. आता ते लिगॅंड जे आहे ते इनफायनाईट डिस्टन्सवरून आहेत, मेटलकडे अप्रोच होत आहेत, पण त्या इनफायनाईट डिस्टन्स म्हणजे खूपच दूर, की आपण त्याचं अंतर मोजू शकत नाही. मग तिथे काय होते की मेटलला कुठल्याही प्रकारचं काहीच त्याच्यात अट्रॅक्शन होत नाही किंवा रिपल्शन होत नाही, किंवा रिपल्शन न झाल्यामुळे त्याची जी म्हणजे डिजनरसी आहे ती डिस्टर्ब नाही होत, कारण ते इनफायनाईट डिस्टन्सवरून लिगॅंड येत आहेत. आता ते दुरून येताना अशा जवळ येतील, म्हणजे ती प्रायमरी इंट्रॅक्शन जवळ आल्यावर तुमचं सेकंडरी इंट्रॅक्शन स्टार्ट होईल. की ज्यावेळेस इन्फायनाईट डिस्टन्सवरून येतात त्यावेळेस आपल्या डी ऑर्बिटल्सच्या किंवा फ्री मेटलच्या डी ऑर्बिटल्सची कुठलाही अफेक्ट होत नाही किंवा त्याच्याला कुठलीही इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड क्रिएट होत नाही, आणि ते जे ऑर्बिटल्स असतात पाच हे ऑर्बिटल्स ते रिमेन डिजनरेट असतात, म्हणजे तरीही त्याची एनर्जी जी असते ती सेम असते. बट when the ligands move towards the metal cation, there are two electrostatic forces. पण आता काय होतं की लिगॅंड एवढी दूर येऊन येते, आता ती लिगॅंड एवढ्या जवळ येऊन गेली, दोन, इकडची समोरून येणारी ही तिसरी लिगॅंड, इकडची चौथी समोरून येणारी, इकडची ही तुमची पाचवी समोरून, आणि बॅकसाईड येणारी तुमची सहावी लिगॅंड. आता आधी इनफायनाईट डिस्टन्सवरून होतं म्हणून आपल्या ऑर्बिटल्स प्री मेटलच्या डी ऑर्बिटल्सची कुठलीही डिजनरसी डिस्टर्ब झाली नाही, कारण ते इनफायनाईट डिस्टन्सवरून होते. पण आता पुढे काय झालं की त्या लिगॅंड जे आहेत त्या मेटलकडे मूव्ह होत आहेत, जवळ मेटलच्या जवळ येऊन गेलेत. मग आता जवळ आल्यानंतर असं बघायला मिळालं की त्याच्यात दोन प्रकारचे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस होत आहेत. सो फर्स्ट वन इज अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड सेकंड वन इज repulsive force. So attractive or attraction between metal cation and ligands, and the second is repulsion between electrons of metal cation and lone pair of electrons. तर हे लिगॅंड जवळ आल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे फोर्सेस बघायला मिळत आहेत. एक अट्रॅक्शन कशामध्ये, या मेटल आणि लिगॅंडमध्ये अट्रॅक्शन होते म्हणून ती जवळ येते. पण मग जवळ आल्यानंतर काय झालं की मेटलच्या डी इलेक्ट्रॉन्स आणि लिगॅंडच्या इलेक्ट्रॉन पेअर्सचं रिपल्शन बघायला मिळालं. म्हणजे असे दोन प्रकारचे आपल्याला फोर्सेस बघायला मिळाले. आणि जे रिपल्शन होतं म्हणजे greater the force of attraction between metal cation and ligands will be more closer to the metal cation, and hence more will be the repulsion between metal d electrons and lone pair of electrons. तर जशा पद्धतीने लिगॅंड जवळ आल्यानंतर परत त्याचं अट्रॅक्शन वाढणारच आहे ना, जेवढं जवळ आलं तेवढं अट्रॅक्शन वाढणार आहे. मग जवळ आल्यानंतर जर त्याचं अट्रॅक्शन वाढलं, मग जेवढ्या प्रमाणात जेवढ्या ग्रेटर प्रमाणात त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं मेटल आणि कटायनचं, आणि ते जेवढ्या जवळ आले तेवढ्या जवळ आल्यानंतर मेटल डी इलेक्ट्रॉन्स आणि लिगॅंड डी इलेक्ट्रॉन्सचं रिपल्शनसुद्धा वाढलं. अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे, फक्त तुम्ही काळजीपूर्वक ऐका मी जे सांगतोय ते, की ज्यावेळेस अट्रॅक्शन वाढलं त्यावेळेस लगेच इलेक्ट्रॉन्सचं रिपल्शन वाढलं, म्हणजे तेवढ्याच प्रमाणात की जेवढ्या प्रमाणात अट्रॅक्शन झालं, आणि ते रिपल्शनसुद्धा तेवढ्याच प्रमाणात वाढल्यानंतर द ग्रेटर द फोर्स ऑफ रिपल्शन हायर विल बी द पोटेन्शियल एनर्जी. मग आता रिपल्शनसुद्धा ग्रेटर झालं आहे, मग रिपल्शन ग्रेटर होणं म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारी एनर्जीसुद्धा जास्त असणार आहे. म्हणजे रिपल्शनसाठी लागणारी एनर्जीसुद्धा जी आहे पोटेन्शियल एनर्जी, दिस इज ऑल्सो
हायर, म्हणजे जेवढा ग्रेटर फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे तेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. सो इफ ऑल द 6 ligand approaching to the metal cation surrounded is spherically symmetric, that is all the ligands are at equal distance from each of the d orbitals, the energy of all 5 d orbitals will increase by same amount, that is all the 5 d orbitals will remain degenerate. आता आपण म्हणतोय की रिपल्शन झालं म्हणजे त्यांची एनर्जी इन्क्रीज होणार आहे. तर मग काय, जे 6 जे लिगँड्स आहेत तर त्या 6 लिगँड अप्रोच करणार आहेत मेटलला. ते जर स्पेरिकली आल्या, मी सांगितलं की सगळ्या लिगँड येत आहेत पण ते स्पेरिकली सिमेट्रिक जर म्हणजे सगळं स्पेरिकली सिमेट्रिक सेम अंतरावरून सगळ्याच्या सगळ्या लिगँड, ही लिगँडचा जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच लिगँडचा हिचा पण एवढा पण तेवढ्याच ग्रेटर अट्रॅक्शन येणार आहे, ही पण तेवढ्याच ग्रेटर अट्रॅक्शन आणि ही सुद्धा तेवढ्याच ग्रेटर अट्रॅक्शनने जर आली येणार आहे. म्हणजे जर असं जर होत असेल तर त्यावेळेस काय आपल्याला सिमेट्रिकल म्हणजे स्पेरिकली सिमेट्रिकल आपल्याला नेचर बघायला मिळते की जे अप्रोच होत आहेत लिगँड्स मेटलकडे, तर मग ते जे असणार आहे सिमेट्रिक असणार आहे त्याचं अट्रॅक्शन. सो ऑल द लिगँड्स आर इक्वल डिस्टन्स फ्रॉम इच ऑफ द डी ऑर्बिटल्स. म्हणजे काय होणार, तर सगळे जे लिगँड्स आहेत त्या इक्वल डिस्टन्स देणार आहेत मेटल डी ऑर्बिटल्सकडे, म्हणजेच इक्वल एनर्जीने अट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे इक्वल रिपल्शन होणार आहे आणि एनर्जी ती जे 5ही लिगँडची आहे ती सेम असणार आहे. मग ते सेम असल्यावर काय होईल, मग आपल्याला ते 5ही ऑर्बिटल आपल्याला रिमेन डिजनरेटच मिळणार आहेत, कारण सगळ्याची एनर्जी सेम आहे म्हणजे सेम रिपल्शन होणार आहे, सगळ्या ऑर्बिटल्सची एनर्जी सेम असणार आहे. तर आपल्याला सगळे जे ऑर्बिटल्स म्हणजे एवढं सगळं अट्रॅक्शन आणि रिपल्शन होऊन सुद्धा जर ते सिमेट्रिकली स्पेरिकली सिमेट्रिकली जर अप्रोच झाले तर आपल्याला जी एनर्जी किंवा जी आपल्याला डिजनरसी मिळणार आहे किंवा सगळ्यांची सेम एनर्जी आपल्याला मिळणार आहे. पण इन ॲक्च्युअलमध्ये काय होतं, आपल्याला असं काहीच बघायला मिळत नाही. ॲक्च्युअलमध्ये ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेसमध्ये काय होतं की स्पेरिकली सिमेट्रिकल फील्ड इज नेवर ऑब्टेन्ड. तर आपल्याला ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेसमध्ये स्पेरिकली सिमेट्रिक फील्ड आपल्याला बघायला मिळत नाही. स्पेरिकली सिमेट्रिक असल्यावर ते परत डिजनरेट ऑर्बिटल्स मिळणार आहेत, कारण जरी अट्रॅक्शन झालं तर स्पेरिकली सिमेट्रिक असल्यामुळे सगळ्या लिगँड सेमच अट्रॅक्शन येणार आहेत किंवा रिपल्शन जरी झालं तर ते सेमच रिपल्शन होणार आहे आणि एनर्जी सगळ्यांची सेमच राहणार आहे. म्हणजे ते परत एनर्जी सेम म्हणजेच डिजनरेट ऑर्बिटल्स असणार आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये ऑक्टॅडल कॉम्प्लेक्सेसमध्ये असं काहीच होत नाही की ते जे आहे ते स्पेरिकली सिमेट्रिक फील्ड दाखवतच नाहीत किंवा सिमेट्रिक फील्ड आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यामुळे ऑल द 5 डी ऑर्बिटल्स नॉर अफेक्ट बाय सिमिलरली. आणि याच्यामुळे ते सिमेट्रिक न आल्यामुळे तर ते 5ही जे डी ऑर्बिटल्स आहेत ते नॉट अफेक्टेड बाय, त्या सगळे सारखाच अफेक्ट करत नाही किंवा सगळ्यांचा सारखाच इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असे 2 सेट्स मिळाले, कारण जर सगळ्यांची एनर्जी सेम असते तर आपल्याला पूर्ण डी ऑर्बिटलचा एकच सेट मिळाला असता. पण ॲक्च्युअली ऑक्टॅडलमध्ये असं काहीच बघायला मिळत नाही. 5ही ऑर्बिटल्स आहेत ते सारख्याच पद्धतीने अफेक्ट करत नाहीत आणि त्याच्यात नेमकं काय होतं, तर जे 2 इजी ऑर्बिटल्स आहेत दॅट इज dx² - y² अँड dz² आर हॅविंग देअर लोब्स अलॉंग द ॲक्सिस and so suffers greater repulsion from the ligand, and this increase the energy of dx² - y² and dz² orbitals. काय म्हणता येते, तर ते 5ही ऑर्बिटल्स सारखाच इफेक्ट करत नाही. तर मग जे आपले 2 इजी ऑर्बिटल्स आहेत, आपण जे बघितलं मागच्या लेक्चरला की जे 2 इजी ऑर्बिटल्स आहेत दॅट इज dx² - y², तर त्यांचे जे लोब्स आहेत ते अलॉंग द ॲक्सिस आहेत आणि जी T2 जे ऑर्बिटल्स आहेत त्याचे इन बिटवीन द ॲक्सिस आहेत. मग आपण आता इजीबद्दल बोलतो की इजीचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याचे अलॉंग द ॲक्सिस लोब्स असल्यामुळे लिगँड कधीही येताना किंवा अप्रोच करताना मेटल ॲटमकडे ती ॲक्सिस थ्रूच येणार आहे ना, बिटवीन द ॲक्सिस येणारच नाही. ॲक्सिस थ्रू लिगँड आल्यामुळे आपण मगाशीच बघितलं त्याचं स्ट्रक्चर की लिगँड येताना EXY XYZ -X -Y -Z, तर हे 6च्या 6 ॲक्सिस थ्रू लिगँड जे आहे ते अप्रोच होत असते आणि आपले जे हे 2 इजी ऑर्बिटल्स आहेत ते अलॉंग द ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसवर प्रेझेंट असल्यामुळे ते जे ॲक्सिसवर आहेत तर मग लिगँड आणि त्या डी ऑर्बिटल्स ह्या 2 डी ऑर्बिटल्समध्ये आपल्याला जास्त अट्रॅक्शन झाल्यामुळे अलॉंग द ॲक्सिस आल्यामुळे लिगँड
तर त्या दोघांमध्ये जास्त रिपल्शन होतं आहे का, तर लिगँडसुद्धा अलॉंग द ॲक्सिस येते आणि यांचे लोब्ससुद्धा जे प्रेझेंट आहेत ते अलॉंग द ॲक्सिस आहेत. सो या दोघांमध्ये आपल्याला सपोज ग्रेटर रिपल्शन फ्रॉम द लिगँड, तर हे लिगँडपासून आपल्याला जास्त प्रमाणात रिपल्शन जे आहे ते दाखवत असतात. कोणते कोणते dx² - y² आणि dz², जो आपला इजी सेट आहे. अँड धिस इन्क्रीज द एनर्जी ऑफ dx² - y² आणि dz² ऑर्बिटल्स. आणि ग्रेटर द रिपल्शन झालं तर मग लगेच ते जे दोन ऑर्बिटल्सची एनर्जी आहे ती सुद्धा इन्क्रीज होणार आहे ॲज कम्पेअर टू T2g ऑर्बिटल्स. अँड द नेक्स्ट इथपर्यंत समजलं की dx² - y² ऑर्बिटल्स आणि dz² ऑर्बिटल्सची एनर्जी इन्क्रीज होते. का होते तर अलॉंग द ॲक्सिस लिगँड येतात, यांचे लोब्स जे आहेत ते अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट आहेत आणि त्याच्या आल्यामुळे ग्रेटर रिपल्शन बघायला मिळतं. ग्रेटर रिपल्शन झालं म्हणून त्याची एनर्जी आहे ती ग्रेटर असणार आहे. आता T2gकडे वळूया की जे 3 T2g ऑर्बिटल्स आहेत दॅट इज dxy, dyz आणि dxz. सो दिस विच आर हॅविंग देअर लोब्स इन बिटवीन द मेटल लिगँड बॉन्ड ॲक्सिस. तर पुढची जे T2g ऑर्बिटल्स आहेत जे आपण बघितले ती dxy, dyz आणि dxz ही तिघंही ऑर्बिटल्स त्यांचे जे लोब्स आहेत ते इन बिटवीन द मेटल लिगँड बॉन्ड ॲक्सिसमध्ये प्रेझेंट आहेत. तर ह्या तिघंही T2g ऑर्बिटल्सचे जे लोब्स आहेत ते इन बिटवीन द ॲक्सिस प्रेझेंट आहेत आणि लिगँड येताना ॲक्सिस थ्रू येणार आहे. म्हणजेच काय तर इट सफर्स लेस रिपल्शन फ्रॉम लिगँड. का तर ते इन बिटवीन द ॲक्सिस लोब्स प्रेझेंट आहेत आणि लिगँड येताना ॲक्सिस थ्रू येणार आहे. म्हणून ॲक्सिस थ्रू आल्यामुळे याच्यात आपल्याला कमी रिपल्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यात अट्रॅक्शन कमी आणि रिपल्शनसुद्धा कमी बघायला मिळणार आहे. आणि रिपल्शन कमी बघल्यामुळे याची जी एनर्जी आहे T2g ऑर्बिटल्सची तीसुद्धा लोअर असणार आहे फ्रॉम बॅरिसेंटर. आता बॅरिसेंटर म्हणजे कुठलं सेंटर तेही आपण डायग्राममध्ये बघणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्या T2g ऑर्बिटल्सची एनर्जी ही लेस असणार आहे ॲज कम्पेअर टू आपले EG ऑर्बिटल्स. आणि अशा पद्धतीचे आपल्याला हे दोन सेट मिळाले. तर हे नेमकं काय झालं, आपल्याला कशा पद्धतीचे दोन सेट का मिळाले, तर त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे नेमकं ॲक्च्युअलमध्ये काय झालं. सो याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला EG सेट आणि T2g सेट का मिळाला. ग्रेटर रिपल्शन झाल्यामुळे या दोघांची एनर्जी इन्क्रीज झाली, आपल्याला हा स्पेशल सेट मिळाला. आणि दुसरा ज्यांची जे इन बिटवीन द ॲक्सिस आहे T2g ऑर्बिटल्स dxy, dyz आणि dxz, तर इन बिटवीन द ॲक्सिस असल्यामुळे याच्यात कमी रिपल्शन बघायला मिळालं, कारण लिगँड जे येताना ॲक्सिस थ्रू अप्रोच होणार आहे आणि हे ज्याचे जे लोब्स आहेत ते इन बिटवीन द ॲक्सिस आहेत आणि त्याच्यामुळे याच्यात रिपल्शन कमी बघायला मिळणार आहे. म्हणून याची एनर्जी असणार आहे ती लेस असणार आहे ॲज कम्पेअर टू EG ऑर्बिटल्स. सो द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल फील्ड इन सच दॅट the total increase in energy of EG orbitals over the hypothetical state, that is average level, is completely balanced by total decrease in energy of T2g set. This is also important line. तर मग याच्यात आपल्याला बघायला मिळालं की EG सेटची एनर्जी जास्त असणार आहे, T2gची कमी असणार आहे. पण ती किती प्रमाणात कमी जास्त असणार आहे, तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इन ऑक्टाहेड्रल फील्ड इन सच दॅट द टोटल इन्क्रीज इन एनर्जी ऑफ EG ऑर्बिटल्स, म्हणजे एक बॅरिसेंटरपासून जेवढी एनर्जी इन्क्रीज होणार आहे EG सेट्सची ॲव्हरेज लेवलपासून, म्हणजे एक बॅरिसेंटरपासून, इज कम्प्लिटली बॅलन्स बाय द टोटल डिक्रीज इन एनर्जी ऑफ T2g सेट. जेवढी इन्क्रीज झाली तेवढ्या सेंटरपासून बॅलन्स होऊन डिक्रीज पण तेवढीच एनर्जी होणार आहे. सो दिस इज, म्हणजे ही सुद्धा महत्त्वाची लाईन आहे की जेवढं ॲव्हरेज लेवल किंवा जे बॅरिसेंटर सेंटर असणार आहे ते तिथून जेवढी एनर्जी EG ऑर्बिटल्सची इन्क्रीज झाली ना तेवढीच T2g सेटची एनर्जी आहे तेवढी डिक्रीज होणार आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो सिन्स द एनर्जी डिफरन्स बिटवीन टू सेट्स ऑफ ऑर्बिटल्स दॅट इज EG अँड T2g, तर आता जो एनर्जी डिफरन्स आहे आपण बघितला की तो बॅलन्समध्ये असणार आहे बॅरिसेंटरपासून, म्हणजे ते दोन सेट आहेत आपले EG आणि T2g, इज मेजर्ड इन द पॅरामीटर दॅट इज डेल्टा ऑक्टा. O stands for octahedral, that is delta octahedral or 10 DQ. तर ही जी व्हॅल्यू आहे ती आपली 10 DQ मध्ये मेजर करणार आहोत आपण. सो देअरफॉर देअर आर टू EG ऑर्बिटल्स, दे मस्ट बी इन्क्रीज बाय 0.6 डेल्टा ऑक्टा और 6 DQ अबोव द बॅरिसेंटर. तर जो बॅरिसेंटर असणार आहे, फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीची डायग्रॅम आहे, हा तुमचा बॅरिसेंटर. तर जो EG ऑर्बिटल्सची एनर्जी जेवढी वाढणार आहे ती किती वाढणार आहे, 0.6 DQ ने, 0.6 डेल्टा ऑक्टाने किंवा +6 DQ ने.
हे जे पॅरामीटर आहे आपले एनर्जी इन्क्रीज करायचं. सो आणि तेवढी जेवढी एनर्जी गेली तेवढीच याची कमी होते. म्हणजेच काय तर ती ऑर्बिटल्स ऑफ T2G मस्ट बी डिक्रीज बाय 0.4 विच आर बिलो 0.4 delta octa or 4 dq per electron which is below the barycenter. दिस इज barycenter. इथून आपलं मेन सेंटर आणि ते बिलो द सेंटर T2G जी ऑर्बिटल्स आहे ती -4 dq. का तर ती मायनसमध्ये गेली बॅरोसेंटरपासून म्हणून मायनस, ही इन्क्रीज झाली म्हणून +6 किंवा +0.6 dq, आणि ही बॅरोसेंटरपासून डिक्रीज झाली -4 dq किंवा -0.4 डेल्टा ऑक्टा. सो आता ह्या फिगरवरून तुमचं अजून क्लिअर होईल की कशा पद्धतीने क्रिस्टल फील्ड क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग नेमकी कशी होते. तर इथून आपला फ्री आयन्स जे आपण डिस्कस केलं या पूर्ण चॅप्टरमध्ये, तर सगळ्यात आधी फ्री आयन्स जे होते डिजनरेट ऑर्बिटल्स, पाचही ऑर्बिटल्सची सेम एनर्जी, दॅट इज डिजनरेट ऑर्बिटल्स. मग त्याच्यानंतर पुढे जाऊन काय केले की आपण फार फील्ड लावली. म्हणजे ज्यावेळेस लिगॅन्ड इन्फायनाईट डिस्टन्सवरून येत होती, इन्फायनाईट डिस्टन्सवरून आल्यानंतर आपण बघितलं की ती परत ॲज इट इज डिजनरेट राहते, कारण इलेक्ट्रॉन्स अजून जवळ न आल्यामुळे लिगॅन्ड्स मेटलच्या त्याच्यात अजून कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन बघायला मिळालं नाही. म्हणून जी ॲव्हरेज एनर्जी आहे की जी डी ऑर्बिटलची इन स्फेरिकल क्रिस्टल फील्ड, म्हणजे जो फार फील्ड ज्यावेळेस इन्फायनाईट डिस्टन्सवरून लिगॅन्ड होती, ती जे फील्डची सुद्धा एनर्जी जी होती ती सेम होती. म्हणजे हे सुद्धा डिजनरेट ऑर्बिटल्स होते. आता फार फील्ड नंतर आपण काय केलं, पुढे जाऊन लिगॅन्ड ज्या आहेत त्या जवळ आल्यात. जवळ आल्यानंतर मेटलच्या जवळ आल्यानंतर आपल्याला 2 सेट मिळाले की ज्यावेळेस लिगॅन्ड जवळ आल्या त्या सिमेट्रिकली अप्रोच नाही झाल्या, त्या ज्या इजी सेट होत्या dx² - y² आणि dz² हे जे 2 ऑर्बिटल्स होते ते अलॉंग द ॲक्सिस होते, म्हणून लिगॅन्ड्स होताना अप्रोच अलॉंग द ॲक्सिस आले आणि इथे ग्रेटर ऑफ रिपल्शन आपल्याला बघायला मिळालं आणि त्याची एनर्जी इन्क्रीज झाली या बॅरोसेंटरपासून. इथून तुमच्या फ्री आयनची डिजनरेट स्टेट, आपण इथून फार फील्ड लावली, म्हणजेच इथून इन्फायनाईट डिस्टन्सवरून ज्यावेळेस लिगॅन्ड लावला ॲव्हरेज एनर्जी, तर इथून आपल्यासुद्धा इथे डिजनरेट ऑर्बिटल्स या 16 ऑर्बिटल्सची एनर्जी सेम आहे. पण ज्यावेळेस लिगॅन्ड जवळ आले आहेत सेंट्रल मेटल ॲटमच्या, त्यावेळेस काय झालं की आपल्याला 2 सेट मिळाले, एक EG सेट आणि एक T2G सेट. EG सेटची एनर्जी जी आहे ती इन्क्रीज झाली बाय +6 dq or +0.6 डेल्टा ऑक्टा फ्रॉम बॅरीसेंटर. हे तुमचं मेन सेंटर जे आहे ते बॅरीसेंटर. ही पूर्ण जी एनर्जी आहे ती 10 dq आहे EG टू T2G. म्हणजे या दोघांची एनर्जी टोटल 10 dq. 10 dq मध्ये काय झालं की -E इथून इन्क्रीज झाली. सो दिस इज +6 dq और 0.6 डेल्टा ऑक्टा. आणि ह्या बॅरीसेंटरपासून तेवढी डिक्रीज झालेली आहे, दॅट इज T2G, दॅट इज dxy dyz आणि dxz या T2G ऑर्बिटल्सची एनर्जी किती बॅरीसेंटरपासून -4 dq और -0.4 dq. आता हे 6 आणि 4 कसं डिवाईड करायचं, तर हे तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल. तर याच्यात बघा एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन बघा की EG आणि T2G हे 2 सारखेच मित्र आहेत. आपण एक एक्झाम्पल देऊन तुमची ही आयडिया जी आहे ती क्लिअर होणार आहे. तर हे दोघंही जे मित्र आहेत त्या दोघांना असं सांगितलं गेलं EG, आता याच्यात 2 ऑर्बिटल्स आणि हे 3 सोडा तुम्ही, किंवा असं पकडा की टोटल 5 मित्र आहेत, हे 3 आणि हे 2. 5 मित्रांना काय सांगितलं की तुम्हाला 100 रुपये दिले जातील 5ही मित्रांना. तर तुम्ही काय करायचं की तुम्हाला दिलेलं जे काम आहे ते 5ही मिळून दिवसभरातून पूर्ण करून निघून जायचं आहे. तर मग हे जे EGचे 2 म्हणजे हे जे 2 मित्र होते 5 पैकी, टोटल 5 मित्र आहेत, यात 10 म्हणजे 100 पकडूया, या सगळ्यांना 100 रुपये दिले गेले एवढं काम करण्यासाठी. तर मग हे जे 2 आहेत ना EGचे, हे हायली एनर्जेटिक असतात. तर मग हे काय करतात, 100 रुपयापैकी 60 रुपयाचं काम हे दोघंच करून टाकतात. समजतंय का? तर 100 रुपये दिल्यानंतर 5मध्ये जर आपण सिमिलरली डिवाईड केले तर 20 प्रत्येकाला 20 रुपये येणार होते. पण हे दोघं कामानुसार यांनी नंतर पुढे जाऊन कामानुसार ठरवलं, तर या दोघांनी 60 रुपयाचं काम करून टाकलं 100 पैकी. आणि मग यांनी 60चा आधी करून टाकल्यामुळे उरले किती, फक्त 40 रुपये. मग ते जे 40 रुपये आहेत ते हे तिघं लोकांना डिवाईड झालेत. म्हणजे यांना किती पैसे मिळाले, 3/5 आणि यांना 2/5 असे पैसे डिवाईड झालेत. म्हणजे या रेशोमध्ये की या दोघांना 60 रुपये मिळून गेले आणि या तिघांना फक्त 40च मिळाले. जर आपण कम्पेअर केलं तर इकडे 60 म्हणजे इथे तुम्ही 100, इथून जर बॅरोसेंटर पकडलं की
50-50 असे सेम डिवायडेशन करायचं. तर मग इथे यांना 60 मिळाले, म्हणजे हे 10 रुपयांनी परत यांचं वाढलं आहे. आणि यांचं काय झालं की यांना 40च मिळाले, म्हणजे हे या सेंटरपासून परत कमी झालेत. म्हणजे हे जे आहेत ते 40 रुपयावर आलेत आणि हे 60 रुपयावर गेलेत. म्हणजे यांची एनर्जी वाढली, म्हणजे हे 60 म्हणजे +6 DQ. आणि हे तेवढ्या -4 म्हणजे -4 येऊन लागले, म्हणजे तिथून सुद्धा हे रिव्हर्स आले, म्हणजे दॅट इज -4. सो बॅरिसेंटरपासून अशा पद्धतीने रिव्हर्स आले. सो या तिघांना म्हणजे या दोघा ऑर्बिटल्स तिघांचा हिस्सा मिळाला आणि या तिघांना दोघांचा हिस्सा मिळाला. असं झालं ना. 20-20 मध्ये जर डिवाइड केले, पाचही लोकांना म्हणजे 20 × 5 = 100, म्हणजे ते 60 होते, म्हणजे 3 लोकांचे 20-20 हे दोघांना मिळून गेले आणि 2 लोकांचे जे 40 होते ते या तिघांना मिळाले. अशा पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन झालं. तर अशा पद्धतीचं हे एनर्जीचं डिवायडेशन आहे. सो द डिस्टन्स बिटवीन मेटल, आता हे पूर्ण काय आहे ते बघूया. की द डिस्टन्स बिटवीन मेटल कटायन अँड लिगॅंड हॅज रिमेन सेम. द ॲव्हरेज एनर्जी ऑफ सिस्टीम मस्ट रिमेन द सेम ॲज दॅट ऑफ द स्पेरिकल फील्ड. And before splitting, this state average energy is called as barycenter. This is barycenter. Average energy is here. And the separation or the separation of 5d orbitals of metal cation into two sets of different energies is called crystal field splitting. तर हे जे दोन सेट्स असतात त्यांची डिफरंट एनर्जी असते, त्याला आपण क्रिस्टल फील्ड असं म्हणतो. परत ही एनर्जी 1 मिनिटात डिस्कस आपण 1 मिनिटात बघून घेऊया की काय या डायग्राममध्ये आहे. दिस इज फ्री आयन्स. ज्यावेळेस डिजनरेट ऑर्बिटल्स असतात, म्हणजे सिम्पली 5 जे ऑर्बिटल्स आहेत डी ऑर्बिटल्सची, त्यावेळेस त्यानंतर फार फील्ड लावल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस लिगॅंडची इन्फायनाईट डिस्टन्सवर असते, त्यावेळेस सुद्धा आपल्या डी ऑर्बिटल्स जे असतात ते डिजनरेट ऑर्बिटल्स असतात. डी ऑर्बिटल्स इन स्पेरिकल क्रिस्टल फील्ड, म्हणजे त्यावेळेस डिजनरेट ऑर्बिटल्स असतात. ते डिजनरेट ऑर्बिटल्स ज्यावेळेस लिगॅंड क्लोज येणार आहेत, मेटलच्या जवळ येऊन अप्रोच करणार आहेत, त्यावेळेस 2 प्रकारचे लिगॅंड्स अप्रोच होणार आहे. एक अलॉंग द ॲक्सिस आणि इन बिटवीन द ॲक्सिस असलेल्या ऑर्बिटलसोबत. मग अलॉंग द ॲक्सिससोबत त्याचं जास्त रिपल्शन होत असल्यामुळे त्याला एनर्जी जास्त लागणार आहे, म्हणून बॅरिसेंटरपासून त्याची एनर्जी इन्क्रीज झाली. सेम प्रमाणात जेवढी बॅलन्स झाली, जेवढी वाढली तेवढीच कमी झाली. जेवढीच कमी झाली म्हणजे इथे 3 ऑर्बिटल्स आणि इथे 2, त्याच्यामुळे 6-4 अशा पद्धतीची ती एनर्जी आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. सो जे स्प्लिटिंग झाली ही, म्हणजे ऑर्बिटल्सची स्प्लिटिंग म्हणजे काय झालं, तर सेपरेशन ऑफ 5 ऑर्बिटल्स इंटू 2 सेट, 2 सेट्समध्ये त्याची स्प्लिटिंग झाली. सो दिस इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग ऑफ ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस ऑर इन ऑक्टाहायड्रल फील्ड. जर तो आपला ॲप्लिकेशन होतं किंवा जी क्रिस्टल स्प्लिटिंग होती इन ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये, तर ती अशा पद्धतीची आपल्याला बघायला मिळाली. ही स्प्लिटिंग तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजली असेल. नाही समजली तरी विचारा, कशाही पद्धतीने विचारा आणि क्लिअर करून घ्या. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या, म्हणजे इथून पुढे जर जायचं तर ह्या गोष्टी आपल्याला लागणारच आहेत. सो अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय सोप्या गोष्टी आहेत. तर आपण बघितलं डिजनरसी मागच्या लेक्चरला, आणि ते डिजनरसी नेमकी कशी ठरवतो की तर ते शेप्स कशा पद्धतीने जे होते, त्याच्यानंतर या लेक्चरला आपण बघितलं की त्याची स्प्लिटिंग नेमकी कशी होते. ॲक्च्युअलमध्ये ऑक्टाहायड्रल कशा पद्धतीने स्प्लिटिंग होते, कशा पद्धतीने लिगॅंड अप्रोच करते मेटलकडे आल्यानंतर अलॉंग द ॲक्सिस, इन बिटवीन द ॲक्सिस त्याचं रिपल्शन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने त्याची एनर्जी इन्क्रीज डिक्रीज होते, आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याची स्प्लिटिंग बघायला मिळते. तर हे सगळं आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. तर आपण थांबूया. बाकीचं पुढचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. थँक्यू.